तर नमस्कार धाराशिवकर, आमचा आजचा गोंधळ तुम्ही बघून जावा. सो गाईज, मी माझ्या रोजच्या टायमाला उठले आणि पटकन उठून स्टेडियमवर निघाले. स्टेडियमवर जाता जाता मला या काकू दिसल्या धड मारलेलं. गावाकडे तर खूप वेगळं असतं माहिती आहे. तर हे इकडं होतं पुष्पक पार्क आणि इकडं होतं पुष्पक मंगल कार्यालय. व्ह्यू खूप छान दिसत होता. प्लस मी माझ्या आवडत्या फुलाच्या झाडापासून फुलं घेतली आणि निघाले स्टेडियमवर. स्टेडियमवर गेल्या एवढी काही गर्दी दिसली नाही. जरा लवकर गेलं ना 5च्या आधी तर तिथं खूप गर्दी असते आणि नंतर गेलं तर काहीच गर्दी नसते. थोडे फिरले, 4-5 चक्रा मारल्या. 4-5 चक्रा सकाळी लवकर उठल्यामुळे खूप छान दिवस जातो. सगळ्याचे थोबाड बघून घेतले आणि तिथून परत निघाले. फिरून झाल्यानंतर मी आले आता रूमवर. आणि आता आपण काहीतरी आज न्यू प्लॅन करू आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. खूप छान ब्लॉग होणार आहे आणि मस्त काही करूया आपण ब्लॉगमध्ये. तर मी माझी फ्रेंड यायला गेलेली आहे पुण्यावरून, तुम्हाला तिला भेटवते. सो खूप हसवते, तिचं नाव निक्की. खूप म्हणजे खूप हसवते, लई कडू आहे ती पूर्वी. तर तुमची आणि तिची मी गाडी घालते. सो पटपट उरकून घेतला आणि उरकून घेतल्यानंतर मी निघाली भेटायला चालली. आणि ती बस स्टँडवर थांबल्या. मला म्हणजे माझ्यावर थोडाच वेळ आहे. सो चालले मी तिला भेटायला. तिची मस्ती बघा, तिची मस्ती बघून ना तुम्ही परेशान होऊन जाता. इकडे धाराशिवच्या बस स्टँडवर पण खूप गर्दी होती. सो मला निकी दिसली पण ती नुसती पळत होती माहिती आहे का. मला लपत हिंडत होती. पळाली पण मी तिला हुडकलं आणि तिच्यापाशी गेले. तर तिने मला अशी मिठी मारली ना जोरात. नंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो जेवायला. पाणी पिते पैसे आणायला आहे आम्हाला नाश्त्याला. मग किती वेळचं झालं कॉल घेता येईल म्हणून तिने आंघोळ करून आली. आंघोळ करायची काय करायचं एवढ्या थंडीची लवकर करायची नाही म्हणतो दुपारी. मला माहिती व्हायची तू आंघोळ करत नाही लवकर. नाक झाले पुसारी अगं त्याला उरलं होतं माझं नाक. काहीच तुमचे मोठं कालं होतं माझं नाक उरलं. त्याला खसून लाल पण झाले काढतो. अगं माय कसं करावं लेकरं. सो निकीन आणि परीनं मला ट्रेंडिंगवाला खेळणं आणलं होतं खेळायला. तुम्ही ती खेळा आणि स्ट वगैरे करून बाहेर पडलो. स्टँडमध्ये गेलो होतो आणि तिथं बघितलं बस वगैरे लागली का. बस तर लागली. मुंबईवरून आलेली ती ब्लॉगर आणि रील्स करायची. सो काही बस लागली बस लागली आपली बरे बस अगं बस बस लागणार काही कोणतं पाठवून द्या आमच्यासाठी बस. किती वेळ झाला आम्ही 5 वाजता गर्दी बघायची तुम्हाला आमच्या आवाज मास्क लावून आले. सो निकीला एक काजू आले होते, ते पैसे मागत होते. तर निकी म्हणली माझ्याकडे कॅश नाही आहे, ऑनलाईन आहे. तर ते त्यांच्याबद्दल एवढं हसत होते ना. मस्ती करते कुत्री. ऑनलाईन आहे तो शांत गावाकडे जायचे काय पास काढून पास फ्री म्हणा आणि लगेच निघते. 2 मिनिटात तर मला जाऊन तू काही तर राहतीस का येऊन जाऊन करते. येऊन जाऊन करतीस का तुला पास द्यायला पुण्याहून. तुम्ही आता झाला तुम्ही 9 वाजल्यापासून नाव थांबलं बस आताच बस आली बोला बया हॅलो पण तुला बाई बस डॉन म्हणते डॉन. हॅलो हॅलो टमटम नाही का. इन दोनों के बीच में मेरा मुरन हो रहा था और ये निकी देखो ऐसे इधर के उधर वो टोपी को कर रही थी. गाईज बसच लागणार हो, प्लीज बस पाठवून द्या. सकाळी ऑइल लावलं तर 2 तास थांबल्यानंतर बस लागली होती कशी तरी. नशिबाने ह्या दोघी पळत गेल्या मला सोडूनच इकडं. मी तर म्हणलं होतं बरं झालं खिडकीला निघायला लागल्या जायला लागल्यात गावाकडे. तर रडत होती निकी मला जाताना. बघ रडू नको म्हणलं निकीला. सो गाईज, इनका नसीब बहुत खराब आहे. बिचाऱ्या बसमध्ये चढतच होत्या की ती कंडक्टर म्हणली की थोड्या वेळानं बस जाणार आहे. तर थांबल्या तिथंच किरकिर करत. परत थोड्या वेळ थांबून बस निघाली होती. मग बसल्या गाडीमध्ये मी त्यांना फुटा म्हणलं निघा गावाला, टाटा बाय बाय असं म्हणलं आणि त्या गेल्या. सो गाईज, तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर सपोर्ट करा आणि फॉलो पण करा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.